नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची स्थापना भारतात 1882 साली लॉर्ड रिपन यांनी स्थापन केले. हे संस्थेचे संस्थापक होते आणि जनक होते. उद्दिष्ट होते की सार्वजनिक आणि लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य एक महत्त्व होते आणि लोकांचा विकास आणि उद्दिष्ट हे होते. आणि भारतात 1957 साली बळवंतराव मेहता यांनी स्थानिक स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्र स्थापन झालं 1 मे 1960 रोजी. नंतर वसंतराव नाईकांच्या खाली एक समिती स्थापन झाली 1961 साली आणि त्याची अंमलबजावणी 1 मे 1962 साली झाली. त्रिस्तरीय समिती स्थापन केली. त्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे उद्दिष्ट होते. त्यानंतर लोकशाही अधिक बळकट व्हावी आणि लोकांची कामे व्यवस्थित होण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली. माझे उद्दिष्ट होते की सामान्य लोकांचे मूलभूत गरजा, पाणी पुरवठा, रस्ते, विकास याबाबतचे उद्दिष्ट होते. यासाठी स्थानिक स्वराज्याची स्थापना करण्यात आली. पण आज स्थानिक स्वराज्याचे नोंद हे आर्थिक आणि गुन्हे म्हणजे आर्थिक अड्डेच बनलेले आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक धोरण म्हणजे इलेक्शन आली की लोकांना वाटते की आजकाल इथे फक्त पैसा आणि पैशातूनच सत्ता, सत्तेतून पैसा हे उद्दिष्ट राहिलेले. विकास कामाच्या बाबतीत आज कुठेही इलेक्शन लागले की कुठंतरी यात्रा काढ, कुठं लोकांना आमिष दाखवू हे उद्दिष्ट आहे. यासाठी स्थानिक स्वराज्याचा विकास होणार नाही, कारण जे ते आज आपल्या आर्थिक धोरणासाठी इलेक्शन लढवत आहे. आणि विकास तर होणारच नाही, कारण आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ज्या मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. पहिलं लोकशाही वाचवण्यासाठी लोक सहभागात व्हायचे. आता उद्दिष्ट काय झाले म्हणजे आर्थिक धोरणाचे अड्डेच बनलेले आहेत. प्रत्येक संस्थेवर आज हजारो कोटीचे कर्ज आहे. पहिले ही संस्था ही फक्त विकासाच्या बाबत होती, पण आता ही विकासाच्या बाबत नसून आर्थिक धोरण, आर्थिक सुलभता बनवण्याचे अड्डे आणि सदस्यांचे झालेले आहेत. त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर निर्भीडपणाने मतदान करा. कोणाचे पैशाला, कुठल्या गोष्टीला बळी पडू नका. आम्ही दाखवले त्या गोष्टीला तर अजिबात बळी पडू नका, कारण आज देश हा आर्थिक धोरणाच्या बाबतीत खूप गंभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य हा लोकशाहीचा मूलभूत पाय आहे. यासाठी लोकांनी सहभागातून चांगले उमेदवार द्यावे आणि सुशिक्षित, कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका आणि निर्भीडपणाने मतदान करा. स्थानिक स्वराज्य हा लोकशाहीचा कणा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.